नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेबळे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अगोदर तुम्ही नवीन नोंदणी असेल, नूतनीकरण असेल किंवा मित्रांनो क्लेम असेल, हे सर्व कामं मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरती ऑनलाईन घर बसल्या करू शकता. तुमच्या मोबाईलने सुद्धा करू शकत होता मित्रांनो. मात्र मित्रांनो, आता याच्यामध्ये मंडळाने मोठा बदल केलेला आहे. ही नोंदणी तुम्ही आता इथं ऑनलाईन करू शकत नाही. तुम्ही नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करू शकत नाही. क्लेमसुद्धा तुम्ही इथं करू शकत नाही आता ऑनलाईन. तर मित्रांनो, आता तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर किंवा मित्रांनो नूतनीकरण करायचे असेल किंवा क्लेमसुद्धा करायचा असेल, तर मित्रांनो तुम्हाला तो कशाप्रकारे करावा लागेल, याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, mahabcw.in या वेबसाईटवर तुम्ही इथं आल्याच्यानंतर मित्रांनो, अगोदर तुम्ही इथं कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केलं, तर मित्रांनो इथे तुमच्यासमोर फॉर्म ओपन होत होता. आता कुठलाही फॉर्म ओपन होत नाही. त्याचनंतर मित्रांनो, जर का तुम्हाला क्लेम करायचा असेल, तर 2 नंबरच्या पर्यायावरती तुम्ही जर का क्लिक केलं, तर मित्रांनो इथं फॉर्म ओपन होत होता क्लेमसाठी, तर तो सुद्धा ओपन होत नाही. त्याचबरोबर कंस्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल तुम्हाला करायचं असेल, तर याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर अगोदर फॉर्म ओपन होत होता. आता कुठल्याही प्रकारचा फॉर्म जो आहे ते इथं ओपन होत नाही. अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही अपडेट युअर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, त्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल. तर मित्रांनो तुम्ही इथं फक्त कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन करू शकता. याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही प्रोसीड टू फॉर्म करून तुमची नोंदणी फक्त इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो झालेली आहे किंवा नाही. आता मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता, इथे एक नोटीस लागलेली आहे की नवीन नोंदणी आणि नूतनीकरण अर्ज हे संगणकीय प्रणालीवर सादर करण्यासाठी संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहायचं आहे. तर हे सुविधा केंद्र कुठं असणार आहे, तर तुम्हाला कॉन्टॅक्ट अर्जवरती क्लिक करायचं. जे तुम्हाला कॉन्टॅक्ट अर्ज दिसत आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं पाहू शकता तालुका वर्कर फॅसिलिटीज सेंटर ॲड्रेस अँड मित्रांनो इन्चार्ज कॉन्टॅक्ट डिटेल्स अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक फाईल तुमच्यासमोर ओपन होईल. या फाईलमध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव दिसेल. त्या जिल्ह्याच्या समोर तुमच्या तालुक्याचे नाव, तालुक्याच्या नावासमोर तुम्हाला मित्रांनो त्या शॉपचा, त्या सेतू सुविधा सेंटरचा तुम्हाला ॲड्रेस दिसेल. त्यानंतर मित्रांनो त्या पर्सनचं नाव दिसेल जे तिथलं इन्चार्ज आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर दिसेल. तर मित्रांनो तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे तुम्हाला तिथे इन्चार्ज असतील त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला तिथे दिलेला आहे. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मित्रांनो तुमची जे कागदपत्र आहे, मूळ कागदपत्र ते घेऊन तुम्हाला जायचं आहे. आता मूळ कागदपत्रामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणते कागदपत्र न्यावं लागेल, तर सर्वात अगोदर मित्रांनो सर्वांच्या तुमच्या परिवाराचे आधार कार्ड न्यावं लागेल. त्यानंतर तुमचं 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र न्यावं लागेल. त्यानंतर मित्रांनो राशन कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक, त्यानंतर एक पासपोर्ट फोटो तुम्हाला सोबत न्यावा लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो स्वतः कामगार जो आहे ते तिथं उपस्थित असणं आवश्यक आहे. कारण की मित्रांनो तिथं आता जे आहे ते कामगाराचा स्वतः थंब घेणार आहे आणि त्यानंतरच मित्रांनो ही सर्व प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन तिथं होणार आहे. बाकी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन आता कुठेही याची नोंदणी करू शकणार नाहीत. फक्त मित्रांनो तुम्हाला या यादीमध्ये दिलेले असेल त्या सेंटरवर ती तुमची जी नवीन नोंदणी क्लेम असेल किंवा नवीन नूतनीकरण असेल हे तुम्ही सर्व तिथे करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.